भारतीय शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली। शेअर बाजाराच्या आठवड्याची सुरुवात फारशी उत्साही राहिली नसली तरी देखील आठवड्याचा शेवट गोड होताना दिसतोय। आज शुक्रवार 31 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार तेजीसह खुला झाला। आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स 244.32 अंकांनी वधारून 77,004.13 वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी 91.80 अंकांनी वधारून 23,341.30 वर खुला झाला। दरम्यान शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी आल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून गेल्या काही दिवसांपासून सतत ज्या स्टॉकमध्ये घसरगुंडी सुरू होती तो टाटा मोटरचा स्टॉक देखील आज फोकसमध्ये आलाय। आज टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा शेअर 703.75 रुपयांवर ट्रेड करत आहे, म्हणजेच आज हा स्टॉक 0.98% वाढलाय। या स्टॉकची प्रीवियस क्लोजिंग 696.85 एवढी नमूद करण्यात आली होती, म्हणजेच हा स्टॉक काल 696.85 रुपयांवर क्लोज झाला होता। मात्र आज यामध्ये वाढ नमूद करण्यात आली आहे, म्हणून हा स्टॉक पुन्हा एकदा फोकसमध्ये आलाय। ब्रोकरेजकडून या स्टॉकसाठी नवीन टार्गेट प्राइस सुद्धा देण्यात आली आहे। अशा परिस्थितीत आज आपण या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती, या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना किती परतावा दिला आहे, या स्टॉकची नवीन टार्गेट प्राइस काय आहे, याचबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही बघताय अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल। आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं। टाटा मोटर्सची शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती। टाटा मोटरची प्रीवियस क्लोजिंग 696.85 रुपयांची होती, पण आज हा स्टॉक 0.98% वधारून 703.75 रुपयांवर ट्रेड करतोय। याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,179 रुपये आणि 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 683.20 रुपये इतका राहिलाय। सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,59,151 कोटी रुपये इतके आहे आणि या कंपनीवर 1,06,549 कोटी रुपये इतकं कर्ज आहे। टाटा मोटर्स शेअरने किती परतावा दिला? गेल्या 5 दिवसात हा शेअर 2.76%, मागील 1 महिन्यात 4.92%, मागील 6 महिन्यात 39.11%, मागील 1 वर्षात 20.35% आणि YTD आधारावर 6.1% घसरला आहे। मात्र मागील 5 वर्षात टाटा मोटर्स लिमिटेड शेअर 327.34%, तसेच लॉंग टर्ममध्ये टाटा मोटर्स लिमिटेड शेअर 2,119.51% वाढला आहे। नवीन टार्गेट प्राइस काय आहे? CLSA ब्रोकरेजने टाटा मोटर्ससाठी ओव्हरवेट रेटिंग दिले आहे। यासाठी ब्रोकरेजने 930 रुपयांची टार्गेट प्राइस देखील दिली आहे, म्हणजेच आगामी काळात हा स्टॉक चांगली कामगिरी करताना दिसू शकतो। खरं तर या स्टॉकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती, मात्र आता आगामी काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसेल असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे। पण मंडळी, तुम्हाला टाटा मोटर्सच्या शेअरबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।